विशाल शहाचा जर विचार केला ना तर ज्याप्रमाणे दुसरी ओव्हर टाकली होती ना तिथे मात्र कमबॅक करून दिलं होतं 11ला. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा राजू कंकर सरांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु जी सुरुवात जी केली गेली, जे रोपटं लावलं गेलं ना ते विशाल शहाने लावलं गेलं. ज्या प्रकारे षटक हाताळलं गेलं तिथून मात्र धावांवरती अंकुश लागला, नाहीतर इथे 60+ धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु आता मात्र बॅटिंगची जबाबदारी असणार आहे. शतपावल पद्धतीने इथे वापर केला जातोय आणि प्रहार एक हल्ला चढवला जातोय. परत एकदा खवरच्या दिशेला लावतोय फलंदाज, कणकणीत येतोय सदाबहार फटकार, येतोय कणकणीत षटकार. 14 धावा धाव फलकावरती. इथे मात्र मित्रांनो मॅच गरम होणार आहे, मी सांगतोय. कारण फलंदाज ज्या प्रकारे मधल्या फळीतले आहेत ना मित्रांनो, जरी 3 विकेटचं पतन झालं असेल ना तरी यांच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे. विशाल शहा असेल, अभि असेल मित्रांनो. परत एकदा काय जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त खणखणीत षटकार पाहायला मिळतात. बॅक टू बॅक येतोय दुसरा हल्ला, दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. विशाल शहा मित्रांनो जबाबदारी घ्यावी लागते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, त्यानंतर मात्र 20 रन आलेत स्कोर कार्ड वरती. कोणी विचार देखील केला नसेल की बॅक टू बॅक फटके येतील आणि 2 सिक्सर आल्यानंतर धावसंख्येने आता मात्र गरुडझेप घेतले. डीप स्क्वेअर लेगला कट कॉपी पेस्ट फटके आले, तिथे मात्र आता परत एकदा लाडूवरती हल्ला चढवलाय. हो कमबॅक जबरदस्त कमबॅक मित्रांनो. काय सुरेख चेंडू, पूर्णतः ब्लॉकहोल पद्धतीला ऑफ साईडच्या दिशेला चेंडू, ऑफ स्टिकच्या दिशेने चेंडू फेकला गेला आणि राजू कंकर सरांचे सुरक्षित हात. ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 खणखणीत षटकार आले होते, डीप स्क्वेअर लाईक बिझी ठेवली होती, आता मात्र कमबॅक केलं जाते लाडूकडून. परत एकदा सुरेख संदीप वाडकर जर पाहिलं तर चपळ असा हा क्षेत्ररक्षक. आणि इथून पुढची जे क्षण असणार आहे, तिथून पुढचं जी मॅच असणार आहे ना ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. इथे कोणी हार मानायला तयार नाहीये, प्रत्येक जण आपल्या विजयासाठी खेळतोय. जय हिंद 11 असेल, दोस्ती 11 असेल, या मोठ्या मंचावरती मात्र इथे कोण होईल सरपंच. कारण 3 विकेटचं पतन झालं, थोडंसं प्रेशर बिल्ड झाला होता, त्यानंतर मात्र विशाल शहा आणि अभिने जबाबदारी घेतली. 51 धावांचं आव्हान होतं आणि इथे मात्र पेलवतंय की काय की पेलवत नाहीये आव्हान हे. आणि त्याच प्रकारे त्याच दरम्यान विकेटचं पतन झालं. 3 विकेट बॅक टू बॅक 0 वरती आल्या होत्या. चेंडूवरती बोट फिरवली जात आहेत आणि आता मात्र इथे चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडच्या दिशेला, ऑफ स्टिकच्या दिशेला बाहेर जातोय आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय. वाईट बॉल, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. मॅच बनणार मित्रांनो, कारण अजून देखील जर विचार केला तर यानंतर देखील 2 ओव्हर बाकी असणार आहेत. सुरेख मित्रांनो, काय फटका खेळलाय, परंतु इथे फटका डी झोन मध्ये जातोय. जबरदस्त ज्या पावले चेंडू आला, जसा चेंडू हातातून सुटला ना तसा मात्र बॅटच्या खालच्या भागात लागला चेंडू आणि बिरकावून दिलाय. परंतु इथे 1च धाव, 1च रन, 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. म्हणजे मॅच जवळजवळ बनवले या खेळाडूंनी. जर विचार केला तर विशाल आणि अभि या दोघांनी मॅच बनवली. अजूनही 12 चेंडू आणि जवळजवळ 12 चेंडू आणि 28 धावा, 28 रनची गरज असणार आहे. मॅच पूर्णतः बनलेली आहे, मॅच गरम होणार आहे. कोणीही जाऊ नये, क्रिकेट रसिक मायबाप, आपल्याशिवाय क्रिकेट अपुरं आहे. आणि पहिल्या मॅच पासूनच प्रत्येक इनिंग, प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज असणार आहे. नवीन गोलंदाज अंडर 18चा हा खेळाडू, जवळजवळ चांगल्या प्रकारचे अनुभव जे आहेत खेळाडू, अनुभवी जे 40+ वगैरे खेळाडू आहेत, ते मात्र थोडंसं कानमंत्री देताना संदीप वाडकर. जय घनसोली कॉलनीचं क्रिकेट हा खेळाडू सातत्याने खेळत असतो आणि आता मात्र पूर्णतः कर्णधाराने नजर वळवले, जबाबदारी दिली गेली. या षटकामध्ये जवळजवळ मॅचचा निकाल असेल, कारण 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. विशाल शहा
ओहो सुरेख फटका, एक लाजवाब फटका येतोय. ब्लॉक चेंडू टाकला, हेलिकॉप्टर टेक ऑफ झाले आणि हा फलंदाज इथे मात्र तुम्हाला थांबावा लागेल, कारण तुमच्यापासून जवळजवळ हा फलंदाज जो आहे ना मित्रांनो विशाल शहा, तो फलंदाज तुमच्यावरती हल्ले करणार. तुम्हाला इथे मात्र हल्ल्यावरती प्रतिहल्ला करावा लागेल. आणि जर विजय आता संघर्ष बॅटचा आणि बॉलचाच नाहीये, विजयाचा विषय असणार आहे. अंडर 18चा खेळाडू जय पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, इथे कमबॅक करावं लागेल. थोडस इथे गनिमी कावा करावा लागेल, सापळा रचावा लागेल. निघाला जय. इथे मात्र या फलंदाजाला थांबवणं शक्य नाही, अशक्य झालंय. नाम तो सुना होगा, नाम मी काफी आहे. विशाल शहा लॉंग ऑन लागला होतोय, परत एकदा जबरदस्त ब्लास्ट येतोय. काय फटक्यावरती फटके, इथे कुठेही तुम्हाला 3 विकेटचं प्रेशर दिसत नाहीये. ज्या प्रकारे 3 विकेट प्राप्त झाल्या होत्या, एका मागे एक मावळे धारातीर्थ पडत होते, इथे मात्र जबाबदारी घेतली आणि या हबी आणि विशालला दाद द्यावी लागल. काय कमालीचे फटके पाहायला समीकरण बदलतंय. 5-6 ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, तो आग भोगतोय, आग लावले पूर्णतः या मैदानाच्या दिशेला. परत एकदा सुरेख कमालीचं कमबॅक या गोलंदाजाचा. समीकरण काय झालं, कितीला किती? 9 चेंडू आणि 15 धावा. मॅच होती कुठे पहा. पहिल्या षटकांचा विचार केला, पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूंचा जर इतिहास पाहिला ना, तर 3 चेंडूवरती मोठे विकेट्स मिळवल्या होत्या आणि इथे पूर्णतः बॅकफुटला ढकलला होता संघाला. आणि त्यानंतर मात्र पहा काय जबरदस्त यार, जबाबदारी, तुमचं जीवन असेल, क्रिकेट असेल, जबाबदारी घ्यावी लागते. आणि इथे मात्र पूर्णतः हावी झाला विशाल शहा. इथे प्रेशर दिसतोय आणि परत एकदा दणदण करत जाते चेंडू डी झोन मध्ये. आता मात्र समीकरण थोडं सोपं होत चाललंय. ज्याप्रमाणे मी सांगितलं, एखादं विशाल वाह काय जहाज गाळत रुतावं, तशी मात्र ही मॅच निघत चालली एका दिशेला. 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. जयचे 4 चेंडू झाले आणि जवळजवळ 14 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती. याच ओव्हरमध्ये मी म्हटलं की याच ओव्हरमध्ये जवळजवळ मॅचचा निकाल लागेल. निकाल लावला गेला जातोय. चेंडू ब्लॉकवर टाकला, इथे मात्र फील्ड केली जाते, सुरेख गॅदरिंग केलं जातंय. आणि आता मात्र 1 धाव. परत एकदा समीकरणात परत बदल होतोय. 7-13 कुणाचे हिते वाचतील 3-13, कारण आता मात्र मॅच निष्ठत चालले. ज्याप्रमाणे मुठ्ठीतून वाळू निष्ठावी ना, तशी मात्र मॅच निष्ठत चालले. दोस्ती 11 काय जबरदस्त यार. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णतः जय हिंद 11 मॅच घेऊन जातो की काय आपल्या बाजूने, विजयश्री खेचतोय की काय, परंतु इथे रसिकेत सामना झालाय. परत एकदा दोस्ती 11 मॅच ओढली गेली आपल्याकडे. आणि इथे परत एकदा जय ओहो स्वतःच्या फॉलो थ्रोवरती पूर्णतः या मोठ्या फलंदाजाला थांबवणं एवढं सोपं नाहीये. पण हा गोलंदाज पहा, थोडस चेक करायचं, हाताला लागले की काय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला, 6 चेंडू आणि 13 धावा. विजयासाठी संघर्ष केला जातोय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू वरती लागले असेल. बँडेज प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे मित्रांनो. प्रत्येकाने क्रिकेट खेळत असताना आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटसाठी तुमची गरज आहे, त्याचप्रमाणे आपल्या फॅमिलीला देखील तुमची गरज आहे. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे खेळत असताना. संघर्ष, मेहनत, जिद्द चिकाटी, संघर्ष आणि मेहनत तुमच्याकडे असेल ना मित्रांनो, तर अशक्य गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कायम शक्य करू शकता. परंतु इथे आता त्याचा संघर्ष पाहायला मिळतोय. मॅच पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला ना, तर बॅकफुटला ढकलला होता संघाला पूर्णतः जय हिंद 11ने. आणि त्यानंतर मात्र या बॅट्समनला मी कौतुक करेन, त्यांचं कौतुक करावंच लागेल मित्रांनो. आणि विशाल शहा याने मात्र पूर्णतः जबाबदारी घेतली. आणि काय फटके, मला वाटतं 6 विशालच्या वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय बॅट्समन. यार काय फेकना, जबरदस्त असा हा बॅट्समन. स्टानचा विचार केला तर
एक जबरदस्त बॅट्समन, जवळजवळ 5 षटकार, 30 धावा ज्याने म्हणजे फक्त षटकाराच्या जोरावरती मिळवल्यात. परत एकदा 6व्याचा अटेम्प्ट केला जातोय, परत एकदा मिड ऑफच्या डोक्यावरती मस्त ते दस्तक देत येतोय तो जबरदस्त खणखणीत षटकार. पूर्णतः हवा निघाली मॅचची मित्रांनो. कुठेतरी वाटलं होतं जय हिंद 11 हवी होणार, विजय घेऊन जाणार, पहिल्याच या ट्रॉफीवरती पहिला विजयश्री कोण नोंदवेल आणि पहिल्या मॅच मध्ये विजयश्री नोंदवेल की काय जय हिंद. परंतु इथे हात वरती केला गेला. आबी आणि विशाल धाव फलकाचा विचार केला तर उर्वरित 5 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र इथे कमबॅक करावं लागेल थोडंसं गोलंदाजाला. रोहन ब्लॉक होल पद्धतीचे वारंवार चेंडू टाकावे लागतील. इथे मात्र परत एकदा गॅदरिंग केलं जातंय, दुसरीचा अटेम्प्ट केला जातोय, अटेम्प्ट होतोय सक्सेसफुल. हो इथे पहा, तुमचं नशीब जर खराब असेल ना मित्रांनो तर इथे पहा काय होतंय. तेलही गेलं आणि तूपही गेलं, थोडीशी बॉडी लँग्वेज डाऊन होते. पूर्णतः हावी झालेला संघ म्हणजे पहा, मी म्हटलं की ज्याप्रमाणे आपल्या हातामधून वाळू निष्ठावी ना तशी मात्र मॅच इथे निष्ठत गेली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3च चेंडू मला वाटते पहिले भीतीदायक होते जय हिंदसाठी दोस्तीसाठी. त्यानंतर मात्र सूर्य कमालीचा कमबॅक. हो काय सूर्य एक फटका, या फलंदाजाने पूर्णतः आग लावली, मॅचची पूर्णतः घेऊन गेला. नाम तो काफी आहे, या नावाची नोंद घ्यावी लागेल. विशाल शहा वैयक्तिक 49 धावा, जवळजवळ 50 झाल्यासारखं आहे आणि सेलिब्रेशन करायला काही हरकत नसेल कारण की एका धावेपासून हा वंचित राहतोय फलंदाज. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. विजयी संघाचं कौतुक राजू गणकर सर, सुशांत सर, आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा उंची मोठी ठेवली संदीप सर, परंतु इथे थोडंसं बॅड लक आणि गुड लक. दोस्ती 11 पूर्णतः जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. काय पहिली मॅच पाहायला मिळाली घनसोली कॉलनीची मित्रांनो. विशाल शहाने तर पूर्णतः उद्ध्वस्त केला हा सामना. चला लाईन अपने जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मी सर्व 11ला सांगू इच्छितो कारण स्पर्धा आहे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी SD11 वर्सेस साई 11. काय सुरेख मित्रांनो, विस्फोटक फलंदाज पाहायला मिळाला विशाल शहा, त्याच्या सोबत हवी. या दोघांनी मात्र पूर्णतः मॅच पहिल्या 3 चेंडूंवरती 3 विकेट आल्या होत्या सर. त्यानंतर मात्र काय मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. जवळजवळ वैयक्तिक 49 धावांवरती विशाल शहा नॉट आउट, बॅक टू द पवेलियन आणि विजय श्री घेऊनच विशाल आणि अभि मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. चला लगेचच यानंतर आमच्या आजच्या दिवसामध्ये आणि उद्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत एक आकडे तज्ञ किरण फलसे पिंटू